नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. संगीता विदर्भातील एका छोट्याशा गावात राहणारी गरीब पण स्वाभिमानी मुलगी होती. तिचे वडील शेतमजूर होते तर आई लोकांच्या घरची भांडी घासत होती. घरात 2 वेळच्या जेवणाचीही कधी कधी अडचण यायची, पण संगीता खूप हुशार आणि मेहनती होती. ती नेहमी म्हणायची, गरिबी ही नशिबात असते, पण अपमान सहन करून जगणं आपल्यावर असतं. गावातले लोक तिच्या सौंदर्याचं आणि स्वभावाचं कौतुक करायचे, पण तिच्या घरच्या परिस्थितीकडे पाहून कोणीही तिला सन्मानाने बघत नव्हतं. एक दिवस गावात मोठ्या शहरातून काही लोक आले होते. ते त्यांच्या श्रीमंत मुलासाठी साधी आणि संस्कारी मुलगी शोधत होते. त्या लोकांनी संगीताला पाहिलं आणि तिचं साधेपण त्यांना आवडलं. मुलाचं नाव आदित्य होतं. तो शहरात मोठा उद्योगपती होता, पण स्वभावाने शांत होता. आदित्यच्या आईला मात्र गरीब मुलगी सून म्हणून अजिबात नको होती. पण आदित्यने ठामपणे सांगितलं, मला पैशांनी नाही तर मनाने श्रीमंत मुलगी हवी. काही महिन्यांनी संगीता आणि आदित्यचं लग्न झालं. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली. गरीब घरची मुलगी थेट करोडपती घरात गेली. संगीता नव्या घरात आली. ते घर एखाद्या राजवाड्यासारखं होतं. मोठमोठे झुंबर, नोकर-चाकर, महागड्या वस्तू हे सगळं पाहून ती घाबरली. पण मनात आशा होती की आता आयुष्य बदलणार. पण तिच्या सासूचं वागणं पहिल्या दिवसापासून बदललेलं नव्हतं. ती सतत टोमणी मारायची. अगं, तुझ्या घरात इतकं मोठं बाथरूम तरी असेल का? कधी म्हणायची, गरीब लोकांना संस्कार नसतात. संगीता सगळं शांतपणे ऐकून घ्यायची, कारण तिला तिच्या आईचे शब्द आठवायचे. घर टिकवायचं असेल तर सहन करावं लागतं. आदित्य ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा, त्यामुळे घरात नेमकं काय चाललंय हे त्याला समजत नव्हतं. एक दिवस मोठ्या पार्टीचं आयोजन झालं होतं. शहरातील मोठे मोठे लोक आली होती. संगीता साधी साडी घालून खाली आली तेव्हा तिच्या सासूने सगळ्यांसमोर अपमान केला. ही आमची सून आहे. पण अजून गावाकडचं वागणं गेलं नाही. सगळे लोक हसू लागले. संगीताच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने काहीच बोललं नाही. रात्री ती एकटी रडत बसली. तेव्हा आदित्यने विचारलं, पण तिने काही सांगितलं नाही, कारण तिला घरात भांडण नको होतं. काही दिवसांनी घरात चोरी झाली आणि सगळ्यांनी संशय संगीतावर घेतला. सासूने सरळ पोलिसांना बोलावलं आणि म्हणाली, गरीब घरची आहे ना, म्हणून हात साफ केला असेल. हे ऐकून संगीताचं हृदय तुटलं. पोलिसांनी चौकशी केली, पण शेवटी चोरी नोकराने केल्याचं समोर आलं. तरीही सासूने माफी मागितली नाही. त्या दिवशी संगीता खूप तुटली, पण तिने स्वतःला सावरलं. तिला शिक्षण पूर्ण करायचं होतं, म्हणून तिने गुपचूप अभ्यास सुरू केला. रात्री सगळे झोपल्यावर ती अभ्यास करायची. काही महिन्यांनी तिने मोठी परीक्षा पास केली आणि एका कंपनीत नोकरी मिळवली. पण घरात कुणालाच त्याचा आनंद झाला नाही. उलट सासू म्हणाली, आमच्या घरात सुना नोकरी करत नाहीत. पण आदित्यने पहिल्यांदाच तिची साथ दिली. तो म्हणाला, आई, तिच्यात क्षमता आहे, तिला थांबवू नका. संगीता कामाला जाऊ लागली. तिच्या मेहनतीने कंपनीत तिचं खूप नाव झालं. लोक तिचा सन्मान करू लागले. एका कार्यक्रमात तिला बेस्ट एम्प्लॉई पुरस्कार मिळाला आणि विशेष म्हणजे तो पुरस्कार तिच्या सासूच्या मैत्रिणीच्या उपस्थितीत मिळाला. सगळे तिचं कौतुक करू लागले. तेव्हा सासूच्या चेहऱ्यावरचा अहंकार कमी झाला, पण तरीही ती पूर्णपणे बदलली नव्हती. काही दिवसांनी आदित्यच्या कंपनीला मोठं नुकसान झालं. घरातील सगळे घाबरले. व्यवसाय बंद होण्याची वेळ आली तेव्हा संगीता पुढे आली. तिने तिच्या बुद्धीने आणि मेहनतीने नवीन योजना तयार केली. तिच्या कल्पनामुळे कंपनी पुन्हा उभी राहिली. आदित्यलाही तिचा अभिमान वाटू लागला. एका मोठ्या मीटिंगमध्ये आदित्य म्हणाला, आज माझी कंपनी वाचली, ती फक्त माझ्या बायकोमुळे. हे ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सासू पहिल्यांदाच शांत झाली. त्या रात्री ती संगीताच्या खोलीत आली आणि म्हणाली,
मी तुला नेहमी गरीब समजत राहिले, पण खरं श्रीमंत मन तुझंच आहे. संगीताच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला पहिल्यांदाच सन्मान मिळाला. त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदललं. सासू तिच्याशी प्रेमाने बोलू लागली. समाजातही लोक म्हणू लागले, गरिबी माणसाच्या घरात असते, मनात नाही. संगीता तिच्या आईवडिलांना शहरात घेऊन आली. त्यांना चांगलं घर दिलं. तिच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ते म्हणाले, माझी मुलगी आज खरंच मोठी झाली. संगीता हसली आणि म्हणाली, मी मोठी पैशाने नाही, तर तुमच्या संस्कारांनी झाले. हळूहळू तिची कथा अनेक मुलींसाठी प्रेरणा बनली, कारण तिने अपमान सहन केला, पण स्वतःची किंमत कधी कमी होऊ दिली नाही. तिने सिद्ध केलं की गरीब घरची मुलगी असली तरी तिची स्वप्न मोठी असू शकतात आणि स्वाभिमानाने जगणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने श्रीमंत असते. संगीता आता त्या मोठ्या घरात फक्त सून नव्हती, तर सगळ्यांच्या आदराची व्यक्ती झाली होती. पण आयुष्य नेहमी सारखं राहत नाही. एका दिवशी आदित्यच्या काकांचा मुलगा रोहन परदेशातून परत आला. रोहन खूप हुशार पण अहंकारी होता. त्याला सुरुवातीपासूनच संगीता आवडत नव्हती, कारण घरात तिचा वाढता सन्मान त्याला खटकत होता. तो नेहमी म्हणायचा, गरीब घरची मुलगी कितीही मोठी झाली तरी तिची अवकात बदलत नाही. संगीता त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, पण रोहन मनातून तिचा अपमान करण्याची संधी शोधत होता. काही दिवसांनी कंपनीच्या नव्या प्रोजेक्टची जबाबदारी संगीतावर आली. हा प्रोजेक्ट करोडोचा होता आणि त्यावर संपूर्ण कंपनीचं भविष्य अवलंबून होतं. संगीता दिवस रात्र मेहनत करत होती. आदित्यही तिच्यासोबत होता, पण रोहनला हे सहन होत नव्हतं. त्याने कंपनीतील काही लोकांना पैशाचा आमिष दाखवून संगीता विरुद्ध कट रचला. एक दिवशी अचानक कंपनीचा महत्वाचा डेटा डिलीट झाला आणि सगळा दोष संगीतावर टाकण्यात आला. मीटिंगमध्ये रोहन मोठ्याने म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं, गरीब लोकांवर विश्वास ठेवू नका. सगळ्यांसमोर पुन्हा एकदा संगीताचा अपमान झाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ती शांत बसली नाही. ती ठाम आवाजात म्हणाली, मी गरीब असू शकते, पण बेईमान नाही. आदित्यला तिच्यावर पूर्ण विश्वास होता, पण पुरावे तिच्या विरोधात होते. त्यामुळे कंपनीच्या बोर्डने तिला काही दिवसांसाठी कामावरून दूर केलं. संगीता खूप तुटली. तिला जुन्या अपमानाची आठवण झाली. ती रात्रीभर रडत बसली. तेव्हा तिची आई म्हणाली, मुली, सत्य कधीच हरत नाही. दुसऱ्या दिवशी संगीता स्वतः सत्य शोधायला लागली. तिने कंपनीचे जुने रेकॉर्ड तपासले, सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि शेवटी तिला धक्कादायक सत्य समजलं. डेटा रोहननेच डिलीट केला होता, कारण त्याला कंपनीवर ताबा मिळवायचा होता. संगीताने सगळे पुरावे गोळा केले आणि बोर्ड मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर सत्य दाखवलं. व्हिडिओ पाहून सगळे थक्क झाले. आदित्य संतापला आणि रोहनवर ओरडला, तू पैशासाठी इतका खाली जाशील वाटलं नव्हतं. रोहनची मान खाली गेली. सासूला स्वतःची लाज वाटली, कारण तिने पुन्हा एकदा संगीतावर संशय घेतला होता. त्या दिवशी बोर्डने संगीताची माफी मागितली आणि तिला कंपनीची डायरेक्टर बनवलं. सगळीकडे तिचं कौतुक होऊ लागलं. न्यूजमध्ये तिच्या संघर्षाची बातमी आली. गरीब घरची मुलगी बनली मोठ्या कंपनीची डायरेक्टर. गावातील लोक अभिमानाने तिची चर्चा करू लागले. पण संगीताच्या मनात अजूनही साधेपणा होता. ती अजूनही तिच्या जुन्या गावाला विसरली नव्हती. काही दिवसांनी ती गावात गेली. तिथे तिने पाहिलं की अनेक गरीब मुली पैशा अभावी शिक्षण सोडत आहेत. हे पाहून तिचं मन भरून आलं. तिने गावात मोठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आदित्यनेही तिची साथ दिली. काही महिन्यातच गावात सुंदर शाळा उभी राहिली. उद्घाटनाच्या दिवशी संगीता स्टेजवर उभी होती. तिचे आई वडील पहिल्या रांगेत बसले होते. संगीता म्हणाली, गरिबी ही चूक नाही, पण शिक्षण नसणं ही मोठी अडचण आहे. मला जे दुःख मिळालं
ती दुसऱ्या कोणत्याही मुलीला मिळू नये. तिचं भाषण ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. गावातील मुली तिच्याकडे प्रेरणेने पाहू लागल्या. त्या रात्री सासूने संगीताचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तू या घराचीच नाही तर आमच्या आयुष्याची शान आहेस. संगीता हसली, पण तिच्या डोळ्यात जुन्या दिवसाच्या आठवणी होत्या. ज्या अपमानाने तिला तोडलं होतं, त्याच अपमानाने तिला मजबूतही बनवलं होतं. काही महिन्यांनी संगीताला समजलं की ती आई होणार आहे. ही बातमी ऐकून संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. सासू तर तिची खूप काळजी घेऊ लागली. एकेकाळी टोमणे मारणारी तीच सासू आता म्हणायची, माझ्या सुनेला काही त्रास होता कामा नये. आदित्य तर खूप खुश होता. तो रोज तिच्यासाठी वेळ काढायचा. एका रात्री संगीता बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. आदित्य तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं आयुष्य बदललं. संगीता हलकस हसली आणि म्हणाली, माणसाला गरीब समजण्याआधी त्याचं मन पाहायला हवं. काही महिन्यांनी संगीताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरात आनंदाचं वातावरण झालं. सासूने नातीला हातात घेतलं आणि रडत म्हणाली, ही माझ्या संगीतासारखीच मजबूत होणार. त्या दिवसापासून त्या घरात कधीच गरीब श्रीमंत असं फरक राहिला नाही. कारण संगीताने तिच्या सहनशक्तीने, प्रेमाने आणि मेहनतीने सगळ्यांची मनं जिंकली होती. आणि तिची कथा प्रत्येक मुलीला शिकून गेली की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास असेल तर एक दिवस जग तुमचा सन्मान नक्की करतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट